कसलं सत्य, कुठलं सत्य? हा, एवढं काय महत्वाचं असतं तुझ्यासाठी की ह्या अशा परिस्थितीत सुद्धा माझ्या मुलीची उलट तपासणी तुला घ्यावी लागते? अगं कधीतरी डोळ्याने दिसतं, जे आपल्याला समोर दिसतं त्यावर विश्वास ठेवत जा ना. काहीतरी तिसरेच तर्क काढत असतेस तू. नाही, विश्वास ठेवलाच असता. म्हणजे मी खरं तर माझ्या आयुष्यात तसंच करत आले. पण या घरात आल्यापासून मला एक नवीन धडा मिळालाय की आपल्या डोळ्याला जे दिसतं तेच खरं आहे, यावर असा प्रत्येक वेळी विश्वास नाही ठेवायचा. आणि मी अर्पिता त्यांची उलट तपासणी घेत नव्हते. मला खरंच त्यांची काळजी वाटली म्हणून मी प्रश्न विचारलेला. नको इतकी काळजी घेऊस तू माझ्या आप्पीची. माझ्या आप्पीची काळजी घ्यायला तिचा समरदादा समर्थ आहे. आणि आता राहिला प्रश्न माझ्या जावयाचा. त्याला तर मी अशी सोडत नसते. त्याला सोड, पण त्याच्या अख्ख्या खानदानाला रडवल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी माझ्या आप्पीला रडवलंय. पण तुझं काय ग? माझं काय? आप्पीने इथे आलेलं तुला आवडलेलं नाहीये हे स्पष्ट दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आता खोलीत जाशील आणि चांगुलपणा दाखवत दाखवत समरचे कान भरशील. तर अजिबात असं काही करायचं नाही. नाही, यातले कुठलेच प्रकार मी नाही करत काको. आणि माझ्या नवऱ्याबद्दल, राजवाड्यांबद्दल मला आतोनात आदर आहे. आणि त्यांच्या निर्णयांवर माझा विश्वासही असतो, कारण ते नाही चुकत. हो, पण काही माणसं अशी आहेत जी त्यांच्या चांगुलपणाचा फक्त गैरफायदा घेतात. ते बाकी यावेळी होणार नाही याची काळजी घेईन ना मी. म्हणजे काय करशील? माझ्या मुलीला घराबाहेर काढशील नेहमीसारखं, की आता मलाच घराबाहेर काढणार आहेस? स्वानंदी, काय आहे, हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो एक दिवस तुझा घात करणार आहे. आणि त्या दिवशी मी स्वतः तुला हाताला धरून घराबाहेर हकलवेन. मी इथून कुठेच जाणार नाहीये. आणि काकू, मला अजिबात तुमची भीती नाही वाटत. पण तुम्हाला वाटते ना? पण तुमच्या आतमध्ये इतक्या गोष्टी आहेत की त्यातलं पटकन काहीतरी कोणासमोर तरी आलं तर याची केवढी भीती बाळगावी लागते ना तुम्हाला. त्यामुळे काकू, असं सतत मला धमक्या देण्यापेक्षा तुम्ही जरा स्वतःची कर्म सुधारा ना. म्हणजे तुमचंच भलं होईल त्याने. आलेच. आई, हे काय डोक्यात घेतलंयस तू? हा, अधीरा ना जमेल तेवढं तुझ्या बरोबर ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते आणि तुला त्रास देण्याचा ना ती स्वप्नातही विचार नाही करणार. परमेश्वरा, अरे या बाईच्या डोक्यात थोडा तरी प्रकाश पाड रे बाबा. घर कामासाठी स्टाफ ठेवे असं मी म्हटलं, पण नाही, सगळी कामं मीच करायची आणि वरती तुमचं बुलिंग पण सहन करायचं अशी अपेक्षा असते तुमची. मग काय चुकलं? अरे तू सून आहेस ना घरातली, तू जबाबदारी नाही घेणार तर मग कोण घेणार? बोल. सून आहे पण सर्वंट नाही. 24 तास तुमच्या मागे तुमची मर्जी राखत नाही फिरू शकत मी. मला पण माझी लाईफ आहे, माझं करिअर आहे. हे बघा आई, मला हे घर जितकं प्रिय आहे ना, तितकंच मला माझं करिअर सुद्धा प्रिय आहे. कर बाई, कर ना, करिअर कर ना. मी कुठे नाही म्हणते. तुझे काय हात मी बांधून ठेवलेत का? अरे पण म्हणून काय घराची जबाबदारी झटकायची का? बरोबर बोलते ना मी. आई, मी कधीच जबाबदारी झटकलेली नाहीये. उगाच माझ्यावरती नसते आरोप नका करू. घ्या. यु नो व्हॉट, तुमच्या अपेक्षा ना कधी कधी इतक्या अनरिअलिस्टिक असतात ना. मी तुम्हाला आधीपासून सांगितलं होतं मला कुकिंग नाही येत, मी लहानपणापासून नाही शिकले, मी साध्या आमच्या किचन मध्ये सुद्धा नाही गेलीये. मग अचानक मला 4 लोकांचं जेवण कसं बनवता येईल? आणि तुमची गाईड करायची सुद्धा तयारी नसते. या सततच्या भांडणामुळे ना माझा कामावरती फोकसच होत नाहीये. घरात आणखीन भांडणं होत आहेत आणि ती भांडणं होऊ नयेत म्हणून मी सोल्युशन काढलं. मी सरलाताईंना घेऊन आले, पण नाही, तुमच्या तक्रारी काही संपतच नाही. सोल्युशन? हे इतकं महागडं सोल्युशन? ती बाई काय फुकट काम करणार आहे का आपल्याकडे? चांगला घसघशीत पगार घेणार. कोणाच्या खिशातून जाणार? यांच्या. आई,
तुम्ही काही काळजी करू नका. ओके, तो पगार मी देणार आहे. तुम्हाला द्यावं लागणार नाही, मी करते ना अफोर्ड. तू ढीक करशील ग बाई, पण मला हे सगळं नकोच आहे ना. मला ही बाईच नको आहे ना. तू जा, सगळे निघून जा इथून. काही बोललं तरी डोक्यामध्ये काही प्रकाश पडत नाही तुमच्या सगळ्यांच्या. मला ना असं वाटतं की मी ना तुमच्या डोक्यावरचं ओझ आहे, ओझ. असंच वागत होते मी मला. त्यापेक्षा तुमची सेवाही नको, काही नको. मला तुमची कोणाची काही गरजच नाही. निघून जा इथून. जा, मला काही गरज नाहीये. जा. काय बाई, तुमचं काय पिक्चर आहे का हा? हा, बघत बसला आता मी छान. चला आता, निघा आता इथून. नकोय मला, मला तुमची गरज नाहीये. यू नो व्हॉट, यू आर इम्पॉसिबल. आय एम सो सॉरी सरलाताई. मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. तुम्ही या माझ्या बरोबर. जा. हे कोण घेऊन जाणार? घेऊन जा, घेऊन जा सगळं. हा, घेऊन जा सगळं. त्या बायका इथे अशा पिक्चर बघतात आणि बाहेर जाऊन सांगतात ही सगळी स्टोरी लोकांना. तुम्हाला माहितीये का? काय खरं बोलतेय मी. तुझं ना या जन्मात तरी काहीही होऊ शकत नाही. या अशा तुझ्या वागण्यामुळं ना एक दिवस एकटी पडशील, एकटी. माझे शब्द नीट लक्षात ठेव. एकटी पडशील म्हणे, एकटी पडशील. जा, माझं मी करेन एकटी. धमक्या देतात मला एकटी पण. काय मस्त ऍक्टिंग केली आहेस अप्पी तू. मज्जा झाली. मॅडम चहा. मला येऊन किती वेळ झालाय? आत्ता चहा घेऊन येतेस तू? ठेव. आजच्या आज माझे सगळे स्नॅक्स पण आणून ठेवायचे हा. आणि मला हे परत सांगायला लावू नकोस. हो मॅडम. बाळ काय करते? झोपलंय. मॅडम आज जेवणात काय करू? तुमच्या स्वानंदी वहिनीने मेन्यू ठरवून दिला नाहीये का? आणि ठरवला जरी असेल ना तरी तो कॅन्सल करायचा. मला आज मसाले भात, पापड, रायता, श्रीखंड हे खायचंय. हेच बनवायचं. ओके मॅडम. आणि हो ऐक, बाहेर जाऊन सगळ्यांना सांगू नकोस की हे मी बनवायला सांगितलंय म्हणून. जेवताना सगळ्यांसमोर मला आग्रह झाला पाहिजे. येत आहे ना लक्षात? चल जा. हेच तर मिस करत होते मी सगळं. त्या माझ्या बोरिंग सासरी.